रोज 57 कोटींची कमाई, गेल्या 5 वर्षात तब्बल 2 लाख कोटींचा नफा, 169 भारतीय शहरात 380हून अधिक स्टोअर्स आणि हे सगळं एका शांत पण अतिशय हुशार मारवाडी उद्योजकाच्या रणनीतीमुळे शक्य झालं आहे. हा तोच माणूस आहे जो भारताचा वॉरेन बफेट म्हणून ओळखला जातो, जो शांतपणे आपली सत्ता वाढवत गेला पण त्याने कधीच गाजावाजा केला नाही. आणि हा तोच आहे जो कासवाची चाल चालत शेअर मार्केटच्या सर्व वेगवान सशांना मागे टाकत रिटेल इंडस्ट्रीचा बादशाह बनला. आज आपण ज्या माणसाबद्दल बोलत आहोत त्याने रिटेल इंडस्ट्रीत अशी उलथापालथ घडवली आहे की आता मोठमोठ्या खेळाडूंनाही त्याला टक्कर देणं अवघड जाते. हर्षद मेहताच्या स्कॅममुळे अनेक गुंतवणूकदार अडचणीत आले होते, पण या व्यक्तीने त्याच संधीचं सोनं केलं आणि बाजारात येणाऱ्या बदलांचा अंदाज घेत त्याने वेगवेगळ्या मार्गाने आपल्या स्ट्रॅटेजीला अंमलात आणलं आणि आपली पकड आणखी मजबूत केली. आणि ही तर फक्त सुरुवात होती. 2020चा लॉकडाऊन अनेकांसाठी आर्थिक संकट घेऊन आला. अनेक कंपन्या मोठ्या तोट्यात गेल्या, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि संपूर्ण बिझनेस जगत डगमगलं. पण अशा कठीण परिस्थितीतही एक कंपनी होती जी फुलत राहिली, कमी किमतीत सामान विकून प्रॉफिट कमावत राहिली आणि आपल्या एम्प्लॉईंचीही चांगली काळजी घेतली. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात ह्या रिटेल चेनचा एकही स्टोअर बंद झाला नाही. उलट कंपनीने इतकं कमावलं की त्याच वर्षी तिचा मालक भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आणि पुढे 2021 मध्ये त्यांनी 1000 करोड रुपयांचा बंगला विकत घेतला. तर त्या कंपनीचं नाव आहे डी-मार्ट आणि तिचे संस्थापक आहेत राधाकिशन दमानी. एक असा माणूस ज्यांची स्टोरी तुम्हाला नक्कीच प्रेरित करेल. राधाकिशन दमानी यांचा जन्म 12 जुलै 1955 मध्ये राजस्थानच्या बिकानेर शहरात एका मारवाडी कुटुंबात झाला. त्यांचे वडील शिवकिशन दमानी दलाल स्ट्रीटवर स्टॉक ब्रोकर होते, पण दमानी यांना शालेय शिक्षणात फारसा रस नव्हता. आणि हे तर जग जाहीर आहे की व्यवसाय हे मारवाडी व्यक्तीच्या रक्तातच असतं. फक्त 2 वेळेचे जेवण कमवणारी, खाणारी आणि झोपणारी अशी व्यक्ती बनण्याची दमानी यांची इच्छा नव्हती. त्यांना मोठं व्हायचं होतं, खूप मोठं. त्यामुळे त्यांनी कॉलेजच्या पहिल्याच वर्षी शिक्षण सोडलं, कारण त्यांच्या मते डिग्रीपेक्षा पॉवरफुल विचार असणे जास्त महत्वाचं असतं. शिक्षण सोडल्यानंतर त्यांनी बॉल बेअरिंगचा व्यवसाय सुरू केला, पण त्यांच्या आयुष्याचा खरा टर्निंग पॉइंट आला तो त्यांच्या वयाच्या 32व्या वर्षी, जेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले, ज्यामुळे तो बॉल बेअरिंगचा व्यवसाय त्यांना बंद करावा लागला. त्यानंतर त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये पाऊल ठेवलं आणि त्यांच्या मोठ्या भावासोबत दलाल स्ट्रीटवर स्टॉक ब्रोकर म्हणून काम करायला लागले. जेव्हा राधाकिशन दमानी यांनी शेअर बाजारात पाऊल ठेवलं होतं तेव्हा बाजारात मनू मानेक, ज्यांना कोब्रा म्हणून ओळखलं जायचं, त्यांची दहशत होती. होय, स्कॅम 1992 या सिरीज मध्ये आपण पाहिलेला तोच मनू मानेक. दमानी यांनी सुरुवातीला स्टॉक ब्रोकर म्हणून शेअर मार्केटमध्ये एंट्री घेतली, पण लवकरच त्यांना समजलं की फक्त दलाली करून मोठी संपत्ती कमावता येणार नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या पैशांची गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि मग सुरू झाला शेअर मार्केटमधील एका बुद्धिमान गुंतवणूकदाराचा प्रवास. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता करता दमानी यांनी मनू मानेक यांच्याशी आपले संपर्क वाढवले आणि पुढे जाऊन त्यांनाच आपले गुरु मानले आणि त्यांच्यासोबत ट्रेडिंगचे धडे गिरवू लागले. मनू मानेक जिथे पैसा लावत तिथेच दमानी ही गुंतवणूक करत आणि प्रचंड नफा मिळवत. त्यानंतर 1987 मध्ये दमानी यांची राकेश झुंझुनवाला यांच्याशी भेट झाली. दमानींना झुंझुनवाला यांच्या टाटा समूहाच्या रिसर्चवर केलेल्या अभ्यासाने अत्यंत प्रभावित केले आणि झुंझुनवाला सुद्धा दमानीजींचा खूप आदर करत. आणि मग काय, हे तिघे म्हणजेच मनू मानेक, राधाकिशन दमानी आणि राकेश झुंझुनवाला हे दलाल स्ट्रीट मध्ये प्रचंड गाजू लागले. तसेच दमानी यांनी मनू मानेक यांच्याकडून शॉर्ट सेलिंगची कला आत्मसात केली आणि याच कलेमुळे त्यांना पुढे एक मोठा प्रॉफिट मिळणार होता. पण 1990च्या दशकात हर्षद मेहताने शेअर मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली. हर्षद मेहताने तेजी म्हणजे शेअर्सचे भाव वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं, तर दमानी हे मंदी म्हणजे शेअर्सच्या घसरणीवर पैज लावत होते. आणि 1992 मध्ये जेव्हा हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीस आला तेव्हा शेअर मार्केट कोसळलं. पण दमानींनी याचा अचूक अंदाज आधीच लावला होता आणि मोठ्या प्रमाणात शॉर्ट सेलिंग करून प्रचंड नफा कमावला. आणि किंबहुना सीबीआय आणि पत्रकारांना कोब्रा गँग म्हणजेच मनू मानेक, दमानी आणि राकेश झुंझुनवाला यांनीच हर्षद मेहताच्या गैरव्यवहाराची माहिती दिल्याचं बोललं जातं. आणि दमानी स्वतः मान्य करतात की जर हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीस येण्यास आणखी 7 ते 10 दिवस लागले असते तर त्यांचा संपूर्ण गट रस्त्यावर आला असता. मात्र दमानींची हुशारी, शांत स्वभाव आणि व्यवहारातील अचूक निर्णय क्षमता यामुळे ते फक्त टिकलेच नाही तर पुढे जाऊन भारतातील सर्वात मोठ्या रिटेल चेन म्हणजेच डी-मार्टचे संस्थापक झाले. पण 1999 मध्ये दमानी यांचं लक्ष एका वेगळ्याच दिशेकडे वळलं आणि ते म्हणजे रिटेल बिझनेसकडे. त्यानंतर दमानी यांनी 1999 मध्ये अपना बाजार या नावाच्या रिटेल स्टोअरची फ्रँचायझी घेतली. मात्र काही दिवसातच त्यांना या मॉडेलमध्ये अनेक समस्या निदर्शनास आल्या. त्यांनी पाहिलं की इथे खूप अडचणी आहेत, जसे की मधले दलाल, जाग्याचे जास्त भाडे, लिमिटेड मार्जिन आणि इतर अनेक समस्या. त्यामुळे त्यांनी तो बिझनेस बंद केला, पण हार मानली नाही. त्यानंतर ते अमेरिकेला गेले आणि तिथे जाऊन
त्यांनी वॉलमार्टच्या बिझनेस मॉडेलचा बारकाईने अभ्यास केला. केवळ अमेरिकाच नाही तर वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन त्यांनी रिटेल मार्केट कसं चालतं हे समजून घेतलं आणि पुढे 2002 मध्ये त्यांनी मुंबईच्या पवई येथे पहिलं डीमार्ट स्टोअर उघडलं. आता येथे महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पहिल्याच स्टोअर मधून भरपूर प्रॉफिट कमावलं आणि त्याच प्रॉफिट मधून दुसरं डीमार्ट स्टोअर ओपन केलं. असं करत करत त्यांनी पुढच्या 9 वर्षात म्हणजेच 2011 पर्यंत 25 स्टोअर सुरू केली आणि प्रत्येक ठिकाणी दमदार प्रॉफिट मिळवला. आणि याचप्रमाणे 2011 ते 2021च्या काळात डीमार्टने 11 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेश मिळून तब्बल 238 स्टोअर सुरू केले. आज डीमार्टच्या अव्हेन्यू सुपरमार्ट्स कंपनीचे मार्केट व्हॅल्यू 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच 2017 मध्ये ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली आणि फक्त 4च वर्षात गुंतवणूकदारांना 1000% पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला. जर तुम्ही डीमार्टच्या यशाबद्दल थोडासा जरी संशय घेत असाल तर हे लक्षात ठेवा की दमानी यांनी त्यांच्या 14 वर्षांच्या शेअर मार्केट कारकिर्दीत मनू मानेक, राकेश झुंझुनवाला यांच्यासोबत काम केलं आहे आणि त्यांच्या स्पर्धेत सुद्धा हर्षद मेहता आणि केतन पारेख सारखे मोठे प्लेयर्स होते. त्यामुळे ह्या माणसाला तुम्ही साधा सुद्धा समजू नका. आणि तुम्ही कधी विचार केला आहे का की डीमार्ट इतका यशस्वी कसा झाला? तसेच भारतात असंख्य सुपरमार्केट चेन आहेत, पण डीमार्टचं वेगळेपण काय आहे? आणि जिथे इतर कंपन्या मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग, जाहिराती आणि ऑफर्सवर भर देतात, पण डीमार्ट असा कोणता वेगळा मार्ग निवडतो जेणेकरून त्यांना जास्त प्रॉफिट मिळवता येतो? डीमार्टच्या यशाचं रहस्य काय आहे आणि तो कसा बाकीच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकतो हे आता आपण पाहूयात. रिटेल मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वात मोठा खर्च कोणता असतो? स्टोअर सुरू करण्यासाठी लागणारी जागा. बऱ्याच मोठ्या ब्रँड्सनी त्यांच्या स्टोअरसाठी जागा भाड्याने घेतल्या आहेत, पण यामुळे त्यांना महागडं भाडं सतत भरावं लागतं. याचा थेट परिणाम त्यांच्या प्रॉफिटवर होतो. पण राधाकिशन दमानी यांनी वेगळा विचार केला. त्यांनी जागतिक रिटेल मार्केटचं बारकाईनं निरीक्षण केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की डीमार्टला जर दीर्घकाळ टिकायचं असेल तर त्यांना जमीन भाड्याने न घेता स्वतःच विकत घ्यावी लागेल. आणि ज्या ठिकाणी जागा विकत घेता येत नसेल ती जागा ते लीजवर घेत असत, ज्यामुळे त्यांना वन टाइम इन्व्हेस्टमेंट करून ती जागा जास्त काळासाठी वापरता येत असे. आणि हेच डीमार्टचं यशस्वी होण्यामागचं पहिलं रहस्य आहे. त्याचप्रमाणे डीमार्ट भाड्याच्या खर्चात पैसे गमावण्याऐवजी हे पैसे थेट ग्राहकांसाठी स्वस्त दरात वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी वापरतो. यामुळेच ग्राहकांना सुद्धा डीमार्टमध्ये इतर सुपरमार्केटच्या तुलनेत स्वस्त वस्तू मिळतात आणि ते पुन्हा पुन्हा डीमार्टमध्ये खरेदी करायला येतात. आणि आपण जर का इतर मोठ्या सुपरमार्केट चेनकडे बघितलं तर त्यांचे स्टोअर्स झपाट्याने वाढतात. कधी कधी एकाच वेळी शेकडो स्टोअर्स उघडले जातात, तर कधी मोठ्या फ्रँचायझी डीलसाठी प्रचंड खर्च केला जातो. पण या उलट डीमार्टने 2002 पासून फक्त 380 स्टोअर्स उघडले आहेत. पण हे सगळे स्टोअर्स आधीच्या स्टोअर्स मधून मिळालेल्या प्रॉफिट मधूनच सुरू केले आहेत, ज्यामुळे कंपनीकडे कोणतंही अतिरिक्त आर्थिक ओझं राहत नाही आणि त्यामुळे ते सतत ग्राहकांना उत्तम सेवा देऊ शकतात. आणि तुम्ही जर कधी डीमार्ट मध्ये शॉपिंग केली असेल तर तुम्ही नक्कीच पाहिलं असेल की इतर सुपरमार्केट्सच्या तुलनेत इथे दररोजच मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळतो. काही दिवसांसाठी खास ऑफर्स ठेवणाऱ्या दुकानांपेक्षा डीमार्ट 12 महिने सातत्याने कमी किमतीत सामान देतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की डीमार्टला इतक्या स्वस्तात वस्तू द्यायच्या असतात तर त्यांचा नफा कसा होतो? याचं पहिलं कारण आहे मोठ्या प्रमाणात खरेदी म्हणजेच मोठा फायदा. डीमार्टच्या व्यवसायाची पहिली गुरुकिल्ली म्हणजे मोठ्या प्रमाणात खरेदी. इतर किरकोळ दुकाने कमी स्टॉक घेतात, त्यामुळे त्यांना कंपन्या मोठा डिस्काउंट देत नाही, पण डीमार्ट प्रचंड स्टॉक एकदम खरेदी करतो, ज्यामुळे त्यांना उत्पादक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळतो. हाच डिस्काउंट तो पुढे थेट ग्राहकांना देतो, त्यामुळे त्यांच्याकडे लोकांचा ओघ वाढतो. आणि दुसरं कारण म्हणजे कंपन्यांकडून स्पॉटलाइट फी आकारणे. डीमार्टच्या प्रत्येक शेल्फवर ठेवलेल्या वस्तू या निवडलेल्या असतात. याचं कारण काय तर मोठ्या FMCG कंपन्या आणि ब्रँड्स त्यांना स्पॉटलाइट फी म्हणजेच शेल्फ स्पेससाठी पैसे देतात. डीमार्ट मध्ये एखादी वस्तू ठळक ठिकाणी ठेवायची असेल तर कंपन्यांना त्यासाठी पैसे द्यावे लागतात. यामुळेच डीमार्टला वस्तू विकण्याआधीच कमाई होऊन जाते. यामुळे सुद्धा डीमार्ट मध्ये अनेक वस्तू इतरांच्या तुलनेत अधिक स्वस्त मिळतात. तिसरी गोष्ट म्हणजे कमी खर्च जास्त फायदा. तुम्ही डीमार्ट मध्ये कधी आलिशान सजावट, ब्रँडेड इंटेरियर किंवा चमकणाऱ्या लाईट्स पाहिल्या आहेत का? नाही ना, कारण ते फिजूल खर्च टाळतात. ते भाड्याने दुकान न घेता स्वतःचीच मालमत्ता खरेदी करतात, ज्यामुळे जागेच्या भाड्याचा खर्च शून्य होतो. आणि कस्टमर एक्सपिरियन्स उत्तम ठेवण्यासाठी लिमिटेड स्टाफ ठेवतात, ज्यामुळे पगाराचा खर्चही कमी होतो.
त्याचप्रमाणे डीमार्ट मार्केटिंगसाठी फारसे पैसे खर्च करत नाही, कारण त्यांच्या कमी किमती हीच खरी जाहिरात असते. चौथी गोष्ट, ग्राहकांची मानसिकता ओळखणं. डीमार्ट त्यांची दुकानं उघडण्याआधी त्या भागातील लोकांच्या गरजा समजून घेतं. लोकांना त्या भागातील कोणते लोकल ब्रँड्स आवडतात, कोणत्या वस्तू जास्त विकल्या जातात याचा अभ्यास करून ते लोकल आणि मोठे ब्रँड्स दोन्ही ठेवतात. त्यामुळे लोक त्यांच्या आवडत्या वस्तू घ्यायला पुन्हा पुन्हा डीमार्ट मध्येच येतात. पाचवी गोष्ट म्हणजे कंपन्या पण खुश, ग्राहक पण खुश. डीमार्ट फक्त ग्राहकांसाठी फायदेशीर नाही, तर उत्पादक कंपन्यांसाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे, कारण त्यांच्याकडे विक्रीचा वेग प्रचंड जास्त आहे. त्यामुळे कंपन्यांना खात्री असते की त्यांचं उत्पादन इथे थेट झटपट विकलं जाईल आणि म्हणूनच त्या कंपन्या डीमार्टला मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देतात. या सर्व कारणांमुळे डीमार्ट इतरांपेक्षा वेगळा ठरतो, ज्यामुळे आज डीमार्ट हा रिटेल मार्केटचा किंग बनला आहे. डीमार्ट हा देशातील सर्वात मोठा रिटेलर असला तरी गेल्या वर्षभरात त्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे, कारण कधी काळी अपराजित वाटणाऱ्या या कंपनीच्या शेअर्सनी सप्टेंबर 2024 मध्ये आपल्या उच्चांकाच्या तुलनेत 37% घसरण केली आहे. एवढेच नाही तर गेल्या वर्षी त्याचा रेव्हेन्यू ग्रोथ ही कोविड नंतरच्या सर्वात कमी पातळीवर पोहोचला आहे. डीमार्टची खरी ताकद म्हणजे त्याची उत्कृष्ट नफा कमावण्याची क्षमता. मात्र यंदा त्याच्या रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड मध्ये प्रचंड घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा अर्ध्यावर आला आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की डीमार्टची नफा कमवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. डीमार्ट साठी सर्वात मोठा धोका कोणता? डीमार्टच्या संकटाचे मूळ कारण म्हणजे क्विक कॉमर्स क्षेत्रातील मोठ्या खेळाडूंचा वाढता प्रभाव, जसे की झोमॅटो, झेप्टो आणि ब्लिंकिट यांसारख्या कंपन्या बाजारात उतरल्या आहेत आणि त्यामुळे ग्राहकांची खरेदी करण्याची पद्धत बदलत आहे. मात्र डीमार्ट अजूनही या बदलांकडे दुर्लक्ष करत आहे आणि हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरत आहे. आता आपण पाहणार आहोत की क्विक कॉमर्स कंपन्या डीमार्टला कशा कमजोर करत आहेत आणि टाटा ग्रुपने अचानक डीमार्टसाठी मोठी स्पर्धा कशी उभी केली. डीमार्ट अजूनही क्विक कॉमर्स स्वीकारण्याच्या मूडमध्ये का नाही? सध्या डीमार्ट हा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक नफा कमावणारा रिटेल ब्रँड आहे, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की डीमार्ट इतक्या स्वस्त वस्तू विकूनही तो एवढा प्रचंड फायदा कसा कमावतो? त्याचा महसूल नेमका कुठून येतो? डीमार्टची कमाई कुठून येते? डीमार्टच्या विक्रीतील उत्पन्न 3 मुख्य गटात विभागली जातात. खाद्यपदार्थ म्हणजेच किराणा माल, तांदूळ, डाळी, तेल आणि इतर खाद्यवस्तू. FMCG उत्पादने म्हणजेच साबण, टूथपेस्ट, डिटर्जंट आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू. मर्चंडाईज आणि अपॅरल म्हणजेच प्लास्टिक वस्तू, स्वयंपाकघरातील उपकरणे, कपडे आणि इतर घरगुती उपयोगाच्या वस्तू. डीमार्टच्या वार्षिक अहवालानुसार 57% महसूल खाद्यपदार्थ विक्रीतून येतो आणि उर्वरित FMCG आणि मर्चंडाईज विक्रीतून कमावला जातो. याचा अर्थ लोकांना रोज लागणाऱ्या वस्तू स्वस्तात विकून डीमार्ट सतत ग्राहकांना आकर्षित करत राहतो. पण तरीही सध्या डीमार्टला अनेक धोक्यांना सामोरे जावे लागत आहे, जसे की पहिला धोका म्हणजे क्विक कॉमर्स कंपन्यांची झपाटलेली वाढ. डीमार्टच्या FMCG आणि ग्रॉसरी मार्केटला ब्लिंकिट आणि झेप्टो सारख्या क्विक कॉमर्स कंपन्यांकडून मोठे आव्हान मिळत आहे, पण डीमार्टने याला सुरुवातीला गांभीर्याने घेतले नाही आणि त्यांची ऑनलाईन सेवा डीमार्ट रेडी ही 10 मिनिट डिलिव्हरी देत नाही, तर दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी देते. त्यामुळे ग्राहकांना झेप्टो आणि ब्लिंकिट अधिक आकर्षक वाटू लागले. तसेच डीमार्टचे CEO जुलै 2024 मध्ये म्हणाले होते की क्विक कॉमर्स हा मोठा धोका नाही, कारण त्यांचा फोकस सुविधा म्हणजेच कन्व्हिनियन्स वर आहे, तर डीमार्ट हा डिस्काउंट आणि व्हॅल्यू वर लक्ष केंद्रित करतो. पण फक्त 3 महिन्यात परिस्थिती बदलली आणि नोव्हेंबर 2024 मध्ये डीमार्टच्या CEOनीच मान्य केले की क्विक कॉमर्स कंपन्यांचा डीमार्ट वर परिणाम होऊ लागला आहे. तसेच झेप्टो आणि ब्लिंकिट आता केवळ सोयीस्कर नाहीत, तर डीमार्ट इतक्या कमी किमतीत वस्तू विकू लागले आहेत. त्याचप्रमाणे झेप्टोची सुपर सेवर स्कीम म्हणजेच 1000 पेक्षा जास्त खरेदीवर मोठ्या सवलती आणि फ्लिपकार्ट मिनिट्स आणि अमेझॉन तेज या नवीन कंपन्या क्विक कॉमर्स मध्ये उतरल्या आहेत आणि त्या डीमार्ट पेक्षा 2 ते 3% स्वस्त दरात घरपोच डिलिव्हरी देत आहेत. याचा परिणाम असा झाला की लोकांना डीमार्टच्या स्टोअर पर्यंत जाण्याची गरज राहिली नाही आणि लोकांना त्याच किमतीत तेही घर बसल्या झपाट्याने वस्तू मिळू लागल्या. 2020 मध्ये क्विक कॉमर्स बाजारपेठ फक्त $40 मिलियन इतकी होती आणि आता 2025 पर्यंत ती $5.38 बिलियन पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, म्हणजेच 5 वर्षात 130 पट वाढ. आणि दुसरा धोका म्हणजे झुडिओ आणि फास्ट फॅशन ब्रँड्सचा तडाखा. डीमार्टच्या नफ्यातील 20 ते 40% हिस्सा हा कपड्यांच्या म्हणजेच अपॅरेलच्या विक्रीतून येतो, पण गेल्या 5 वर्षात डीमार्टच्या अपॅरेल विक्रीत 5% घट झाली आहे. याचं कारण म्हणजे टाटा ग्रुपची झुडिओ ब्रँड ही डीमार्ट इतक्याच कमी किमतीत स्टायलिश कपडे विकते आणि झुडिओ हा त्याच्या ब्रँड इमेज आणि कस्टमर एक्सपिरियन्समुळे अधिक आकर्षक आहे. झुडिओ इतक्या वेगाने कशी वाढली आहे? 4 वर्षात 80 स्टोअर्स वरून 636 स्टोअर्स, जी संख्या डीमार्ट पेक्षा जास्त आहे. फक्त झुडिओ नव्हे तर रिलायन्स ट्रेंड्स आणि मॅक्स हे देखील डीमार्टच्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत, ज्यामुळे डीमार्टच्या विक्रीमध्ये
सातत्याने घट होत आहे. त्यामुळे डी-मार्टने आपला व्यवसाय मजबूत करण्यासाठी दोन स्पष्ट मार्ग अवलंबले आहेत. पहिला म्हणजे नवीन स्टोअर्स उघडणे म्हणजेच नवीन ग्राहक जोडणे. दुसरा म्हणजे सध्याच्या स्टोअर्स मधील विक्री वाढवणे म्हणजेच महसूल वाढवणे. पण डी-मार्ट हा फक्त प्रॉफिटेबिलिटीवर लक्ष केंद्रित करणारा ब्रँड असल्यामुळे तो नवीन स्टोअर्स हळूहळू उघडतो, ज्यामुळे त्याला आता प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धेला सामोरे जावं लागत आहे. तर डी-मार्टचा अंत सुरू झाला आहे का? तर याचं उत्तर आहे अजून तरी नाही, कारण क्विक कॉमर्सचा प्रभाव सध्या फक्त मेट्रो शहरांपुरता मर्यादित आहे आणि डी-मार्टच्या 160हून अधिक शहरांमध्ये स्टोअर्स आहेत. तो अद्याप भारतातील अनेक ठिकाणी अजिंक्य आहे. याशिवाय डी-मार्टकडे 18,000 कोटींचे कॅश रिझर्व्ह आणि झिरो डेट आहे. तरी जर का डी-मार्टने क्विक कॉमर्सला गांभीर्याने घेतले नाही तर येत्या काही वर्षात त्याला मोठे नुकसान होऊ शकते. असे असूनही डी-मार्टने अजून तरी क्विक कॉमर्समध्ये एंट्री केलेली नाही आणि डी-मार्टचा हा निर्णय शहाणपणाचा डाव आहे की मोठी चूक, याचे उत्तर फक्त वेळच देईल. तर ही स्टोरी होती राधाकिशन दमानी यांची, ज्यांनी सुरुवातीला बॉल बेरिंग विकण्यापासून ते डी-मार्टला सर्वोच्च शिखरावर पोहोचवले आहे. आणि अशाच इन्स्पायरिंग स्टोरीसाठी फॅक्च्युअली मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.